मी ती केलेली योजना म्हणजे आम्ही म्हणजे महायुतीनं सरकारने त्याच्यात त्याला 45,000 कोटी रुपये लागत होते, आपल्या ह्याला 15,000 कोटी रुपये लागत होते, 45 आणि 15 क्लिअर 60,000 कोटी होत होते. त्याच्यानंतर 3 उज्ज्वला जे स्कीम आहे त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर द्यायचं तिथं पैसे लागत होते. नंतर आमच्या मुलींना आम्ही 50% सवलत देत होतो शिक्षणात, ती 100% केली तर तिथं 2-2.5 हजार कोटी रुपये वाढत होते. हा सगळा हिशोब मी ज्यावेळेस केला तोच आमचा हिशोब 80,000 कोटीच्या पुढं त्या ठिकाणी जात होता. आता तर यांनी या सगळ्याच्या दुप्पट केला, म्हणजे जवळपास हे जाईल 2-3 लाख कोटी हे करूच शकत नाही. मी स्टॅम्पवर लिहून देतो, मी आज तुमच्याशी पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारला, स्टॅम्पवर लिहून देतो, हे अक्षरशः महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करण्याचं काम चाललेलं आहे, लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. ह्यांनी काही राज्यामध्ये त्या योजना जाहीर केल्या, त्या राज्यामध्ये काही योजना ह्यांना बंद करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला असं वाटतं की अगदी वरवरचं आणि ह्यांनी होणारच नाही. त्यांना असं पहिल्यांदा त्यांनी आमच्या योजनेवर टीका केली की हे होणारच नाही, हे देणारच नाही, यांच्याकडे पैसेच नाही, ह्यांना अरे आमच्याकडे 1,500 रुपये द्यायला नाही, तुमच्याकडे 4,000 रुपये कुठनं आले? पण सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्या हातात नाही. 4.5 वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंट NDAच्या हातात आहे, मोदी साहेबांच्या हातात आहे. त्याच्यामुळं उद्या सांगायला पण नाही आम्ही केंद्राकडनं काहीतरी मिळू, अरे केंद्रच तुमच्या हातात नाही आणि काय मिळू? त्यामुळं ह्या मुलाखतीच्या द्वारे मला महाराष्ट्राला सांगायचं, हे दादांत फसवणूक महाराष्ट्राच्या जनतेची चाललेली आहे.